15 लाख बिनव्याजी कर्ज तरुणांना संधी. आजच्या काळात प्रत्येक तरुणाच्या मनात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची स्वप्ने असतात. नोकरीची अनिश्चितता आणि आर्थिक स्वातंत्र्याची इच्छा असल्यामुळं अधिकाधिक युवक उद्योजकतेकडे पाऊल टाकत आहेत. याच महत्त्वपूर्ण विषयाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपला चॅनल सबस्क्राईब करा, फॉलोअप करा आणि त्यानंतर लाईक करूनच आपण पुढील व्हिडिओ पाहूया. पण बहुतेक तरुणांसोबत सर्वात मोठी अडचण जी असते ती भांडवलाची कमतरता. सामान्य कुटुंबातील मुलांना लाखो रुपये गुंतवून व्यवसाय सुरू करणं हे कठीण असतं. बँकेकडून कर्ज मिळवणे देखील सोपी पद्धत नसते, कारण त्यात पुरेशी सुरक्षितता दिसत नाही आणि परतफेडीची बँकेला हमी हवी असते. या सर्व समस्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ही योजना राबवलेली आहे. या योजनेची संकल्पना आणि उद्दिष्ट आपण यात पाहूयात. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना ही युवा उद्योजकांसाठी विशेष तयार केलेली आहे. या योजनेची स्थापना 27 नोव्हेंबर 1998 रोजी झाली आणि तेव्हापासून हजारो तरुणांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची मदत झालेली आहे. योजनेच्या मुख्य हेतूने राज्यातील शिक्षित आणि प्रतिभावान तरुणांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना उद्योजक बनवणे हा आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडत असतात, पण भांडवलाच्या अभावी त्यांचे व्यावसायिक विचार फलित होत नाही. या तरुणांच्या कौशल्यांच्या उत्साहाचा उपयोग व्यवसायात होऊन आत्मनिर्भर बनवणे हेच या योजनेचे ध्येय आणि उद्दिष्ट आहे. कर्जाची वैशिष्ट्ये आणि अद्वितीय फायदे. या योजनेतील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बिनव्याजी कर्ज मिळवणे. स्वतः बँकेकडून अथवा कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतल्यास आपल्याला मुद्दल रकमेबरोबरच व्याज भरावे लागत असते. हे कधीकधी व्यवसायावर मोठे आर्थिक ओझे ठरते, पण या योजनेत तुम्ही जे व्याज भरता ते महामंडळाकडून परत मिळते, म्हणजेच राईबर्स केले जाते. यामुळे व्यवहाररित्या हे कर्ज पूर्णपणे बिनव्याजी ठरते. योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचा ते 15 लाख रुपयांचे कर्ज तुम्ही या योजनेअंतर्गत घेऊ शकता. ही रक्कम तुमच्या व्यवसायाच्या आवश्यकता आणि प्रकल्पाच्या स्वरूपानुसार ठरली जाते. कर्ज परत करण्यासाठी पूर्ण 5 वर्षाचा कालावधी मिळतो, ज्यामुळे नवीन उद्योजकांवर आर्थिक ताण कमी होत असतो. यासाठी पात्रता कोणती आहे, तर पात्रतेची आवश्यक शर्त काय ते आपण पाहून घेऊ. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम अर्जदार महाराष्ट्राच्या राज्याचा कायमचा रहिवासी असणे गरजेचे आहे. वयाच्या बाबतीत किमान 18 वर्ष पूर्ण झालेली असावीत. तर पुरुषांसाठी कमाल 50 वर्ष आणि महिलांसाठी 50 वर्ष असे ठरलेले आहे. या वयोमर्यादेमुळे मध्यमवर्गीय व्यक्तींनाही व्यवसाय करण्याची संधी मिळते. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयाच्या आत असणं आवश्यक आहे, जेणेकरून खरोखरच मदतीचा हात या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळू शकतो. अर्जदारांसाठी काही विशेष अटी आहेत. अर्जदारांनी यापूर्वी अण्णासाहेब पाटील मंडळाच्या कोणत्याही योजनेत लाभ घेतलेला नसावा. जर तुम्ही आधीपासून व्यवसाय करत असाल तर तुमच्याकडे उद्योग आधार किंवा शॉप ॲक्ट लायसन अनिवार्य आहे. या कागदपत्रावरून तुमच्या व्यवसायाची वैधता होते आणि कर्जासाठी अर्ज भरत असताना तुमच्यावर कोणत्याही बँकेचे चालू कर्ज नसावे, म्हणजेच तुमच्या बँकेचे खाते नील स्थितीत असणं आवश्यक आहे. त्यामुळं कर्जाची परतफेड करण्याची तुमची क्षमता दिसून येते आणि योजना संचालकांना विश्वास वाटत असतो. आवश्यक असणारी कागदपत्रे. अर्ज भरताना अनेक महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवणं आवश्यक आहे. ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड आवश्यक आहे. रहिवासी असल्याचा पुरावा, रेशनिंग कार्ड किंवा अधिवास दाखला लागतो. वार्षिक उत्पन्नाचा अधिकृत दाखला किंवा आवश्यक असल्यास जातीचा दाखला देखील जोडावा लागतो. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि राष्ट्रीयकृत बँकेची खात्याची पूर्ण तपशील देणं आवश्यक आहे. शिवाय तुमचा ईमेल आणि सक्रिय मोबाईल नंबर द्यावा लागतो. अर्थात
महत्त्वाचे म्हणजे तुमच्या व्यवसायाबाबत सविस्तर माहिती देणारा प्रकल्प अहवाल तयार करावा लागतो, जो तुम्हाला CA कडून बनवून मिळतो. त्यात तुमच्या व्यवसायाची संकल्पना, बाजारपेठ, अपेक्षित खर्च आणि उत्पन्न या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी पद्धत. आजच्या डिजिटल युगात या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तुम्हाला बँकेच्या आवारात वारंवार जाण्याची गरज नाही. तुमच्या घरी बसून मोबाईलवरूनही अर्ज पूर्ण करता येतो. सर्वप्रथम उद्योग महास्वयं पोर्टलवर जावे लागते. तेथील मुखपृष्ठावर नोंदणी पर्याय असतो. नोंदणी करताना तुमची सर्व वैयक्तिक माहिती अचूकपणे भरावी लागते आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला यूजर ID, पासवर्ड देखील मिळतो. या माहितीने लॉग इन केल्यानंतर तुम्हाला 3 वेगवेगळ्या कर्ज योजनांचा पर्याय दिला जातो. त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळ ही योजना तुम्ही निवडायची असते. अर्ज पूर्ण करण्याच्या पायऱ्या. योजना निवडल्यानंतर तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन PDF स्वरूपाच्या अपलोड कराव्या लागत असतात. त्यात दस्तऐवज स्पष्ट आणि वाचनीय असावा यावर लक्ष द्यावं लागतं. तुमच्या व्यवसायाचा प्रकल्प अहवाल विशेष काळजीपूर्वक तयार करा, कारण यावरून तुमच्या योजनेची व्यवहार्यता ठरते. सर्व माहिती भरल्यानंतर पुन्हा एकदा पुनर्तपासणीसाठी करावी आणि कोणतीही चूक नसल्याची खात्री करून शेवटी अर्ज सबमिट करावा. अशा प्रकारे केल्यानंतर तुमचा अर्ज जमा होतो व पावती क्रमांक देखील तुम्हाला मिळतो. योजनेचे फायदे आणि परिणाम आपण जाणून घेऊ. या योजनेमुळे अनेक तरुणांना आपले उद्योगीय व्यवसाय स्वप्न त्यांचे पूर्ण झालेले आहेत आणि व्यवसाय करण्याची संधी देखील मिळाली आहे. व्याजमुक्त कर्ज मिळाल्यामुळे व्यवसायाची सुरुवात ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये होते. व्यवसायातील नफा पुन्हा व्यवसायात गुंतवता येतो. 5 वर्षाच्या परतफेडीच्या कालावधीमुळे नवीन उद्योजकांना व्यवसाय स्थिर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. यशस्वी व्यवसाय सुरू झाल्यास केवळ उद्योजकाला नव्हे तर त्यांच्या कुटुंबाला आणि समाजाला देखील फायदा होतो. नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना ही प्रत्येक महत्त्वाकांक्षी तरुणांसाठी एक स्वप्न आणि संधी आहे. भांडवलाच्या अभावे तुमची स्वप्न अपूर्ण राहू देऊ नका. जर तुमच्याकडे चांगला व्यवसाय विचार आहे तर तुम्ही मेहनत करण्यास तयार आहात तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. आवश्यक कागदपत्रे गोळा करा, तुमचा व्यवसाय प्रकल्प नीटनेटका तयार करा आणि लगेच ऑनलाईन अर्ज देखील भरा. सरकारी योजनांचा योग्य वापर करून तुम्ही स्वतःला आणि समाजाला उज्ज्वल भविष्य देऊ शकता. तुमच्या यशाची पहिली पायरी या योजनेतूनच निर्माण होऊ शकते.